विनायक हांबे जे संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून 500, परंतु अजून 500 दिले पाहिजेत त्यांनी नवनाथ या खेळाडूला, कारण की तो खेळाडू जर खेळला नसताना तर या मॅचमधून खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंसाठी 500-500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आलं पाहिजे. आणि का येऊ नये, कारण की जर नवनाथ या खेळाडूनं चांगली केली नसती ना तर या मॅचमध्ये 82 धावसंख्येचा पाठलाग करणं अवघड होतं. ते रोहन 11 नराल टीमसाठी या ठिकाणी आपण सन्मान करतोय. दिनेशजी वाघमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या समवेत सोमनाथजी वाघमारे सरांचा सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल. या सर तुम्ही सुद्धा या सन्मानाला स्वीकार करायचा आहे. हा जरूर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट नवनाथ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मी 19 बॉल मध्ये 49 धाब्यांची स्फोटक इनिंग टाळ्या झाले पाहिजेत खऱ्या अर्थाने या खेळाडूसाठी. या मॅच मध्ये ना त्यांनी कायम ठेवलं ते रोहन 11 नडाल टीमला. आणि एक झेलची किंमत काय असते ना ती मोजावी लागली कुंडेवाल जीवांश 11 कुंडेवाल टीमला. नवनाथ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या ठिकाणी लगेच सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. मी आमचे मान्यवर काय सामना रंगला. विनायकजी आंबेर साहेबांच्या हस्ते सुद्धा या षटकारासाठी सलगच्या 2 षटकारासाठी 500-500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. कुंडलिकजी पवार साहेबांच्या हस्ते शरदजी वाघे साहेबांच्या या स्पर्धेचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. थोडंसं आपण चर्चा करूया अविनाश जवळ. अविनाश थोडासा लाजतोय. आणि त्याचप्रमाणे विनायकजी आंबीर यांच्या हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. 500 का? येस 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि मयूर या खेळाडूसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ज्यानं बॅक टू बॅक 3 6 लगावले आणि मॅचला फिनिश अगदी MS धोनी स्टाईलनं त्यांना फिनिश केलं. तो मयूर साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे. विनायकजी आंबीर यांच्या शुभाचे कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येत आहे. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता. 500 रुपये दिले त्यांनी. खरं आता नवनाथ या खेळाडूला ज्यांनी 19 बॉलमध्ये 49 धाब्यांची स्फोटक इनिंग साकार केली संघासाठी आणि त्यानंतर मयूरनं मारलेले बॅक टू बॅक 3 6. यावेळेस आपण मान्यवरांचा सत्कार करतोय. यावेळेस सोमनाथजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या सर तुमचा सुद्धा या स्पर्धेमध्ये मान सन्मान केला जाईल. अर्थात या स्पर्धेचे उपाध्यक्ष शरदजी वाघे साहेबांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार साल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे एक गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचा मान सन्मान केला जातोय. त्याचवेळी पुढचा सत्कार असणार आहे. शिवाजी ठोंबरे उद्योजक भिलवले या विभागातील एक खूप मोठं नाव मित्रांनो. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल. या सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. या स्पर्धेचे अध्यक्ष अर्थात विष्णूजी खैरे साहेबांच्या हस्ते या मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे ओळख म्हणून सन्मान चिन्ह दिला जातोय. या स्पर्धेच्या वतीनं मान्यवरांची मांदियाळी खूप महत्त्वाची राहिलेली आहे आणि मान सन्मान करणं तितकंसं आमचं कर्तव्य आहे. त्याचवेळी पुढचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. परशुरामजी दामणे शाखा प्रमुख भिलवले या साहेबांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन केलं जाईल. शाखा प्रमुख भिलवले शिवसेना ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या शाखेचे शाखा प्रमुख अर्थात परशुरामजी दामणे साहेब यांचाही सत्कार केला जातोय. या ठिकाणी महादेवजी मिरकर साहेबांच्या हस्ते या
साहेबांचा मान सन्मान केला जातो। या स्पर्धेचे सचिव पुढचा सत्कार असणार आहे, ज्या ठिकाणी सोमनाथजी पवार साहेब उपसरपंच ग्रामपंचायत वावरले यांचाही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। मान सन्मान करणं तितकंसं आमचं कर्तव्य आहे सर। या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही आलात, या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आणि या स्पर्धेचे उपाध्यक्ष अर्थात शरदजी वाघे साहेबांच्या हस्ते या मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे एक गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। सर तुम्ही आलात या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे अभिनंदन। या सर तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। ओव्हर टू कॉम बॉक्स। जरूर आपण पाहतोय सानवी तनिष्का 11 मोहोपाडा आणि त्यांच्या विरोधात पंचक्रोशी 11 सारंग या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल। परंतु मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो नरेशजी सीत सर यांना। त्याचवेळी पुढचा सन्मान केला जातोय दिनेश दादा वाघमारे यांचाही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। या सर तुम्ही सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन। या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचाही मान सन्मान केला जाईल। दिनेशजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। याच ठिकाणी या स्पर्धेचे खजिनदार अर्थात प्रकाशजी पवार साहेबांच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जातोय। मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करूया। मान्यवरांची मांदेआळी खूप महत्त्वाची राहिलेली या स्पर्धेमध्ये। ही मानापानाची मित्रांनो स्पर्धा आहे, आदिवासी समाजाच्या अस्मितेची अभिमानाची स्पर्धा अर्थात ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024। चला वळूया मैदानाकडे, जिथे चालू असलेला सामना एका बाजूला सानवी तनिष्का 11 त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहतोय। जिथे गोलंदाजीसाठी कुणालला पाहतोय, स्ट्राईक साठी आपण तसं पाहिलंत ना अजयला पाहतो। यावेळेस सुंदर फटका होता, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु चेंडू सीमारेषा पार येतोय हा छक्का। सामन्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडला गेलो मी, समालोचक नरेश शीत, मॅन फ्रॉम निवी रोहा। तुम्हाला या सामन्याच्या या क्रिकेटच्या युद्धाची कथा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जरूर जोडला गेलोय। P1चं षटकही संपलं। P1च्या षटकामध्ये तब्बल 13 धावसंख्या आली। पहिलं षटक टाकलं होतं, खूप महत्त्वाची भूमिका राहिली जी कुणालची राहिलेली आहे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पाठच्या सामन्यामध्ये जरूर घेतला होता, परंतु फलंदाजाचंही कौतुक करूया। प्रकाश आणि अजयची ही जोडी मैदानामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। दोन्ही प्रशांत आहे का, यस प्रशांत आणि अजय या दोन खेळाडूंची जोडी मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय। घातक फलंदाज दोन्ही जरूर मानले जातात, त्यांची खेळही तितकीशी महत्त्वाची राहील। दुपारच्या सत्रामध्ये हा चालू असलेला सामना विशालजी दुपारचं सत्र आहे। दुपारच्या सत्रामध्ये अगदी तडाख्याच्या उन्हामध्ये चालू असलेली ही स्पर्धा, या तडाख्याच्या उन्हामध्ये सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा अजून ताल ठोकून बसलेत। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा खूप सारे अभिवादन करूया। ज्या ठिकाणी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय। प्रकाश आपण पाहतोय वाघाची वाडी या गावाचा हा खेळाडू। आज पनवेल विभागातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत। मग खालापूर विभाग असेल, कर्जत विभाग असेल, रोहा असेल, मुरुड असेल, अलिबाग असेल, उरण असेल, बरेचशा 14-15 तालुक्यामधले या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी भाग घेतला आणि भाग घेत असताना खूप चांगली भूमिका फलंदाजाची गोलंदाजाची खेळाडू वृत्तीची राहिलेली आहे। यावेळेस पुढला लेनचा चेंडू होता, त्या चेंडूवरती मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड होईल, तद्वर मात्र चित्याच्या चपळाईनं 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या। धावसंख्या 2 ने वधारेल, एकंदरीत धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती बहुसंख्या आलेली। हे क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा, हे रसिक प्रेक्षक खूप महत्त्वाचे असतात। एखादी आपल्याला स्पर्धा जर का
चांगल्या पद्धतीची करायची असेल ना तर रसिक प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, आयोजक असतील, स्कोरर असतील, समालोचक असतील, KTC लाईव्ह सारखे लाईव्हवाले असतील, DJ असेल, या सगळ्या व्यक्तींचे भार असणं खूप महत्त्वाचं असतात. यावेळी सुद्धा सुंदर फटका येतोय हा सीमारेषा पार षटकार. थैंक यू डीजे. बार बार लिख लेंगे नई कहानी क्योंकि हम है हिंदुस्तानी. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना एक षटकारही लगावलाय. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 21 या आकड्यावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी प्रकाशला प्राचारण करण्यात आले. पुढचा बॉल. यावेळेस पुलाल्यांचा चेंडू आता कव्हर मध्ये खेळाय. कव्हरच्या डोक्यावरून पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत पाहिलेत ना तर धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 23 या आकड्यावरती. 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलत ना तर चांगली भूमिका ही आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे. मग त्याच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण पाहिलत ना DK करुंगळे साहेब, त्यांच्या समवेत अविनाशजी पारंगे साहेब. याही वेळेस मोठा फटका आला. येतोय हा चौकार. महत्वाचा विशालजी रंगला होता आणि या आजच्या दिवसामध्ये असे सामने अनेक पाहायला मिळतील आपल्याला. याही सामन्यामध्ये चुरस नक्की पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्राईकसाठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु यावेळेस पंतांचा इशारा अजून येणं बाकी असणार आहे. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हटलं जातं ना, सीधे उंगली से बात ना चले ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि उंगली टेढ़ी करत असताना त्याला यशही मिळालंय. धावसंख्या 31 या आकड्यावरती. पुढचा बॉल प्रकाशचा. या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषा पार. येतोय हा चौकार. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. दुसऱ्या षटकाचाही खेळ मैदानामध्ये संपलाय. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये 12 चेंडू टाकण्यात आले आणि 12 चेंडू मध्ये तब्बल आणि तब्बल 35 अशी धावसंख्या मैदानामध्ये दाखल झाले. जरूर मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षणाची तितकीशी साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण करत असताना चतुरस्थ राहणं खूप महत्वाचं असतं विशालजी, आणि ही चतुरस्थ राहण्याची पद्धत आपल्याला या संघासाठी खूप महत्वाची राहिलेली आहे. पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. आपल्याकडे तितकासा वेळ आहे. या आपण ऐकूया DJ देवेंद्रच्या माध्यमातून. बारा चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र रणनीती आखली जाणार. मग कोणता गोलंदाज वापरायचा, तो गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतो, गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती असलेलं दडपण समोरच्या खेळाडूला द्यायचं आहे की आपण स्वतः घ्यायचं आहे, याही विषयाची चर्चा जरूर तिथे होत असेल. परंतु आपल्याला कमबॅक करायचं आहे. संघर्ष आणि संघर्ष, या संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष करावाच लागेल. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, कोशिश करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्नाशी परमेश्वर नेहमी म्हटलं जातं. चला, सामन्याला स्पीडअप करायचं आहे, अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे. आयोजकांच्या माहितीनुसार आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं कार्य करतोय जरूर. वेळ मात्र कुणासाठी थांबत नाही आहे. चला, सामन्याला स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी आता कुणाला प्राचार्य करण्यात येईल, असा कुठला गोलंदाज वापरण्यात येईल की तो या धावा रोखू शकतो, या धावसंख्येला कुठेतरी लगाम लगावण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. एनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती विजयला प्राचार्य करण्यात आले. नावामध्ये विजय आहे, विजयश्री करून देणारी गोलंदाजी होणार का, हा प्रश्न पडलाय जरूर. या प्रश्नाचं उत्तर जरूर आपल्याला या 6 चेंडूमध्ये मिळेल. परंतु तुर्तास आपण फलंदाजाचंही कौतुक करूया. फलंदाजी करत असताना पार्टनरशिप खूप महत्वाची राहिलेली. पती पत्नीची पार्टनरशिप किंवा या क्रिकेटची पार्टनरशिप मैदानामध्ये आणि आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये टिकवणं खूप महत्वाचं असतं. आपला जर संसार चांगला चालायचा असेल ना, दोघांचा संयम खूप महत्वाचा असतो. आणि आपल्याला क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल ना, तर या दोन खेळाडूंचा संयमही तितकासा महत्वाचा असतो. यात मात्र तीळ शंका नाही आहे. स्ट्राईक साठी आपण तसं पाहिलं ना, तर स्ट्राईक साठी अजयला पाहतो, नॉन स्ट्राईक साठी असलेला प्रशांत पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी, अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू, लाखो टप्प्याचा चेंडू जरूर होता, पण त्या जरूर चेंडूवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये. धावफलकावरती धावा थांबल्यात 35 या आकड्यावरती. आपण विजयचं कौतुक करूया. पहिल्या चेंडूवरती त्यांनी चांगली या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. अजयला जखडून ठेवलं. याही चेंडूला तेच उत्तर पाहायला मिळालं होतं, परंतु यष्टी रक्षकाचं काम थोडंसं गडबडलं होतं. धावसंख्या त्यावेळेस या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या आले जरूर. धावफलकावरती धावा वाढतील. यावेळेस 35 या आकड्यावरती अतिशय शांत गतीने चाललेला हा सामना शांत असला ना, तर मग एकच उपाय असतो आणि तो म्हणजे डीजे. आणि त्यातल्या त्यात डीजे देवेश असला ना, तर चांगले सुमधुर संगीतही आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल. त्यांचंही कौतुक करूया. पुढचा बॉल, या षटकातील तिसरा चेंडू. 36 आलेत का? येस, धावसंख्या 36 आले मित्रांनो. स्कोरिंग मध्ये थोडस आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो, मनुष्य आहे, मनुष्य चुकता शिकतो. विसर्जनचं काम खूप महत्वाचं राहिलंय. आजचा 5वा दिवस आहे. लागोपाठच्या 5व्या दिवसामध्ये ते स्कोरिंगचं काम पाहतात. यावेळेस मॅच केलाय चेंडू, प्रोटेक्शन आहे तिथे, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा निश्चित अर्जित करण्यात आला. पहिल्या अटॅकमध्ये त्याला चेंडू जज करता आला नव्हता. तदनंतरची घेतलेली एक धाव, कुठेतरी या धावा आपल्याला रोखाव्या लागतील. आणि ह्या धावा रोखत असताना आपल्याला क्षेत्ररक्षणही तितकंसं महत्वाचं असतं. धावसंख्या 2 ने वधारले. एकंदरीत धावफलकावरती धावा 38 या आकड्यावरती. कुठलाही गडी अजूनपर्यंत तंबूच्या आश्रयाला परतला नाही आहे. संयमाचा क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळतो. पुढचा बॉल, या षटकातील 4था चेंडू. यावेळेस ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढतील. धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती. 40 अशी धावसंख्या. षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. तिसरं षटक, जी विजयची कामगिरी खूप महत्वाची राहिलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन खूप महत्वाचं राहिलंय. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं त्यांनी केलंय. काही चेंडू अकोट टप्प्याचेही टाकतो, काही चेंडू पुलर लेनचेही टाकतो, काही चेंडू ब्रेकर बॉलही टाकतोय. पुढचा बॉल शफल झाला. यावेळी सुंदर परंतु पंचांकडे अपील केलं. पाठबळ तितकंसं मिळालं नाही आहे पंचांकडनं. तद्वर मात्र लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव निश्चित अर्जित करण्यात आली. धावसंख्या बॅट कट आहे का? येस, धावसंख्या 1 ने वधारेल. 41 या आकड्यावरती. 41 अशी धावसंख्या खूप महत्वाची राहिली. जे दुसरे षटक टाकलं होतं प्रकाशने टाकले होतं. प्रकाशने तब्बल 22 धावा दिल्या होत्या. तदनंतरचं हे कमबॅक खूप महत्वाचं राहिलेलं. आपल्या संघासाठी चांगली मोलाची खूप महत्वाची कामगिरी करतोय अजय. नावा स्वरूपाला आलेला हा खेळाडू आज ARPL मध्ये चांगली भूमिका करतो. त्याचा खेळही तितकासा महत्वाचा राहिलेला आहे. आणि क्रिकेटचा खेळ खेळत असताना जरूर या मैदानामध्ये तो दाखवून देऊ शकतो की या क्रिकेटच्या खेळामधले अनेक पुस्तकही मी वाचलेत. या पुस्तकामध्ये अनेक धडेही मी घेतलेत.
यावेळी साखूर टप्प्याचा बॉल थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय हा चौकार. डीजे काय फटका खेळ होता. फायनल एक रिजन मध्ये एक चौकारही आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचीही सांगता झाली. तिसऱ्या षटका अखेरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावपलकावरती धावा बिनगड्याच्या मोबदल्यात 45 या आकड्यावरती. 11 खेळाडूंचा हा दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 खेळाडू पायदळ स्वरूपाचे हे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत आणि हे पायदळ स्वरूपाचे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना एकमेकांमधला असलेला संयम कुण्या एकटा खेळाडूचा हा खेळ नाही आहे. जेव्हा 11 खेळाडू एकत्रित येतील तेव्हा कुठेतरी आपण विजयश्री पत्करू शकतो. सगळ्यांचा खेळही तितकासा चांगला झाला पाहिजे. एकमेकांना साथही तितकीशी महत्वाची राहणं गरजेचं असणार आहे. तिसरं चौथा आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी सिद्धार्थला प्राचार्य करण्यात आलंय. पाठच्या सामन्यातही तो शेवटचा षटक टाकण्यासाठी आला होता. त्याची कामगिरी खूप महत्वाची राहिलेली होती. शेवटचं षटक स्ट्राईक साठी खूप महत्वाची योगदान राहिलेले आहे. दोन्ही सलामीवीर अजून सुद्धा मैदानामध्ये माहिती आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला आता या विकेटवरती टिकायचं आहे. आपला सामना खूप महत्वाचा राहील. लीग स्टेजचे सामने आहेत जरूर. त्याचवेळी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रशांतला पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना सिद्धांतला पाहतोय. हे दोघेही सगळे बंधू आहेत आणि या दोन बंधूंमधली जगतोजहद आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सर ते म्हटलं जातं ना मैदानामध्ये भाऊ भाऊंचेही विचार केला जात नाहीये कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. आज एकमेकांच्या विरोधात आलेच जरूर परंतु हा सामना संपताच ते एकमेकांना नक्की मैत्रीपूर्वक लढत ही सातत्याने पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जेज केलाय. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आले. धावसंख्या 2 नेवाद राहील. एकंदरीत धावफलकावरती धावा 53 या आकड्यावरती. संघाची अर्धशतक या ठिकाणी 50 आलंय जरूर परंतु अजूनही या षटकातील 4 चेंडू येणं बाकी असणार. हाणामारीचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायची आहे. हे क्रिकेट टेनिस क्रिकेट त्यातल्या त्यात हे ग्रामीण क्रिकेट एक गोष्ट नक्की सांगून गेली की मी सुद्धा बदलू शकतो. हे बदलतं क्रिकेट या बदलत्या क्रिकेट विषयी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली चर्चाही आपण करणार आहोत. ज्यावेळेस बदलतं क्रिकेट आपण पाहिलं ना आपण असोसिएशनचं क्रिकेट केलं गावासाठीचं क्रिकेट केलं तदनंतर प्रीमियर लीग स्वरूपाची एक मोठी स्पर्धा आली आणि त्यातल्या त्यात या ERPL ची स्पर्धा. यावेळेस मोठा प्रयत्न होता. पंचांनी यावेळेस इशारा केलाय. स्वर्गोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती धावा 54 या आकड्यावरती. बदलत्या क्रिकेट बद्दल आपण जरूर बोलत होतो. आपण गल्ली गल्लीतलं क्रिकेट आज चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्लॅटफॉर्म वरती क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा मोठा फटका येतोय. हा मिड विकेटच्या डोक्यावरना षटकार. काय प्रशांतची फलंदाजी राहिलेले. 15 चेंडू त्यांनी स्पेस केले. 15 चेंडू स्पेस करत असताना तब्बल आणि तब्बल 46 धावा आपल्या बॅटमधून गुटल्यात. यावेळेस 50 स्वतःची देऊन जाणारा येतोय हा ERPL षटकार. स्वतःचा अर्धशतक 16 चेंडू स्पेस केले. 16 चेंडू मध्ये तब्बल आणि तब्बल 52 धावा कुठल्यात. सोमनाथजी वाघमारे यांच्याकडनं त्याच्या 50 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. ते स्वतः संघाचे संघ मालकही आहेत. खूप चांगली भूमिका आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची ही राहिलेली. या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करणं खूप महत्वाचं गरजेचं होतं. त्यांची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला लाभली. सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. यावेळेस पुलरलेनचा चेंडू त्या चेंडूवरती करायचा होता. प्रायर कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. एक धाव एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा सहजरित्या कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा
68 अशी धावसंख्या धावफलकावरती। मैदानामध्ये 4 षटकाचा खेळ संपलाय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय। पूर्वार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू टाकण्यात आले आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 68 धावसंख्या आले। 69 धावेचं टार्गेट ठेवलंय। उतार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण थोडीशी विश्रांती घेऊया। या आपण ऐकूया डीजे देवेंद्रच्या माध्यमातून सुमधुर संगीत। थँक्यू डीजे। पूर्वार्धाचा खेळ खूप महत्त्वाचा राहिला। मग प्रशांतची फलंदाजी असेल, अजयची असलेली साथ असेल, या गोष्टींचा जरूर वारंवार उच्चार केला जाईल। तब्बल आणि तब्बल त्याच्या बॅटमधून तसं पाहिलंत ना, 52 धावसंख्याला 16 चेंडू त्याने स्पेस केले, 17 चेंडू स्पेस केले आणि 17 चेंडू मध्ये तब्बल 52 धावसंख्या आली। खूप महत्वाची भूमिका राहिलेली उत्तरार्धाच्या खेळामध्ये। त्याचवेळी विनंती करतोय स्वप्नील 11 डोनेवाडी त्याच्या विरोधात जीवांश 11 या दोन संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉच विन करून घ्यायचं आहे। अतिरिक्त कुठलाही वेळ दवडवायचा नाहीये। उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय होणार, काय बिघडणार, सामना खूप महत्वाचा असणार आहे। येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावेची गरज आहे। 24 चेंडू मध्ये 69 धावा, 69 धावा 24 चेंडू। या सामन्याला कलाटणी देणारा सामना आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल। एक क्रिकेट आहे, अनिश्चितीच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही ना, तोपर्यंत आपण सांगूही शकत नाही की कोणता संघ विन होईल। चालू असलेला सामना तसं पाहिलं तर आपण पाहतोय सान्वी तनिष्का मोहपाडा 11 त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या दोन संघांमधली जगदोजहद आपल्याला पाहायला मिळते। उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार? दत्ता भस्मासारखा एक खेळाडू या मैदानामध्ये दाखल झालाय। दोदानी गावाला तो बिलंग जरूर करतो। अनेकदा गावाचं क्रिकेट त्यांनी खेळलंय, गावाचा क्रिकेट खेळत असताना पनवेल तालुक्याचंही क्रिकेट खेळलंय। आज या खालापूर विभागामध्ये तो आलाय जरूर, त्याचा खेळ तितकासा महत्वाचा राहील। अगदी वयाने तो खूप किंबहुना 28-30 वर्षाचा असेल, परंतु त्याने क्रिकेटचे धडे खूप महत्वाचे घेतलेत। 30 वर्षाचे असते, 30 वर्षाच्या वयामध्ये किंबहुना वयाच्या 18-19व्या वर्षी त्याने क्रिकेटला सुरुवात केली। क्रिकेटची सुरुवात करत असताना अनेक संकटही आले असतील, परंतु त्या संकटांना मात करत असताना आज तो मैदानामध्ये दाखल झालाय। स्ट्राईकसाठी आपण पाहतोय कुणाल यावेळेस मोठा फटका आहे लॉंग स्टॉप रीजन मध्ये, तिथे प्रोटेक्शन आहे, फीड करेल, थ्रो करेल, तत्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली। एक या आकड्याने श्री गणेशा धावफलकावरती झालाय जरूर, परंतु धावा खूप महत्वाच्या आहेत। तब्बल आणि तब्बल आपल्याला 69 धावा करायच्या आहेत। मोठमोठी फटकेबाजी ही करावी लागेल। ती फटकेबाजी करत असताना आपल्याला संघाचाही विचार करावा लागेल। विजयचे स्वीकारायचा असेल, गोलंदाजी आणि फलंदाजी ही तितकीशी महत्वाची। यावेळेस मोठा फटका, अपुला लेनचा चेंडू होता, त्या चेंडूवरती खूप चांगला फटका
आता पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षणही त्याच पद्धतीचं पाहायला मिळालं. तद्वर मात्र एकच धाव मिळाली. हलगर्जीपणा दाखवायचा होता. हा हलगर्जीपणा एखाद्या गोष्टीने ना अंगलटी सुद्धा येऊ शकतो आणि या अंगलटी आलेले किस्से अनेकदा आपण पाहिलेत विशालजी. आणि या अंगलटी येणाऱ्या गोष्टी सातत्याने क्रिकेटच्या मैदानावरती आपण सातत्याने पाहतोय. 2 चेंडू खेळले, 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती विजय. यावेळेस लीडिंग एज बॅकअप आहे का? हो, बॅकअप मिळालाय, परंतु तद्वर मात्र एक धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 3 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकण्यात आले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, नंतरही 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवरतीही 1च धाव आलेली आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना विजयची कामगिरी महत्वाची राहिलेली आहे. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खूप चांगला झेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी आपल्याला मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती रमेश. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय माझ्या परिभाषेत नक्की तुम्हाला सांगेन. क्रिकेट म्हणजे आपल्या आयुष्यातली रोजचीच नवी लढाई. या लढाईत हात जीत तर होणारच, फक्त मैदान सोडायचं नाही आहे. लढत राहायचं आणि लढता लढता घडत सुद्धा राहायचं. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका. विजयाची संजीवनी धावून दाखवणारा येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. मोठ्याला राहू द्या माग, जरा बारक्याचा आधी लगीन करा. हे सत्र संपताच, या क्रिकेटचं सत्र संपतात लग्नाचीही घाईगोई आपल्याला पाहायला मिळेल. मग बारक्याचं होतं की मोठ्याचं होतं आपल्याला पाहायचं आहे. परंतु हा सामना कोण जिंकणार? एका बाजूला असलेला संघ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरलाय, परंतु यावेळेस सुद्धा खूप चांगलं कौशल्य, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा षटक आपल्याला पाहायला मिळालं. 5व्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतरचं जे कमबॅक खूप महत्वाचं राहिलं. तसं पाहिलं ना विशालजी, जर तो का षटकार आला नसता तर इकॉनॉमिकल गोलंदाजी ही राहिली असती. विजयचं पहिलं षटक, P1चं षटक संपलंय. P1च्या षटकामध्ये 9 धावा आल्या, 1 विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक टाकण्यासाठी आता कुणाला प्रचारण करण्यात येईल? येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. 18 चेंडू 60 धावा. त्याचवेळी विनंती करतोय स्वप्नील 11 त्याच्या विरोधात जीवांश 11 या दोन संघाच्या संघनायकांना दुसरा पुकार करतोय. या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉचविन करून घ्यायचंय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 60 धावेची गरज. 60 धावा, 18 चेंडू कोण जिंकणार? सानिका तनिष्का मोहपाडा 11 की पंचक्रोशी सारंग 11 या दोन संघांमध्ये आपल्याला ही जगदजहद पाहायला मिळेल. जोपर्यंत विशालजी शेवटचा चेंडू येत नाही ना तोपर्यंत आपण सांगूही शकत नाही. पाठच्या सामन्यामध्ये जरूर आपण पाहिला एका चेंडूमध्ये 5 धावेची गरज होती. 5 धावा करत असताना एक षटकारही लगावला होता जो मयूरच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला होता. चांगली भूमिका त्याची ही राहिली आहे, परंतु या सामन्यामध्ये कोणाची भूमिका कशी राहणार हा प्रश्न पडला. यावेळेस मोठा फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बॅक टू द डगआउट. कुणाल मैदानाच्या बाहेर परतलाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी इनेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती प्रकाशला प्राचारण करण्यात आलाय. आता मात्र आपला संघ अडचणीत सापडलाय. या अडचणीचं साम्राज्य कुठेतरी आपल्याला दूर करायचं आहे आणि हे दूर करत असताना आपल्याला आता मात्र रमेश असेल त्याच्या साथीने आता नवीन आलेला फलंदाज प्रकाश असेल याची साथ खूप महत्वाची. ही साथ देणं खूप महत्वाचं असणार आहे. 17 चेंडू मध्ये तब्बल 60 धावेची गरज आहे. मोठमोठे फटके जरूर मारावे लागतील.
मोठमोठ्या फटक्यांचं येणं खूप महत्वाचं आहे. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईकसाठी आपण प्रकाशला पाहतोय. डावखुरे आताचे फलंदाज आक्रमकतेसाठी जरूर जाणले जात आहेत. पुढचा बॉल या षटकातील दुसरा चेंडू, यावेळेस मोठा फटका आलाय हा, परंतु तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. लागवडच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. हॅट्रिकची संधी आहे. या हॅट्रिकची संधी आपल्याला घेण्यासाठी खूप महत्वाची भूमिका ही गाजवावी लागेल. आणि 5व्या क्रमांकावरती हरिश्चंद्रला प्राचारण करण्यात आले. हरिश्चंद्राकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे. आता कुठेतरी आपल्याला विकेट टिकवाव्या लागतील. जी गळती कुठेतरी चालू आहे ना, त्या गळतीला कुठेतरी आपल्याला बंधारा टाकावा लागेल. आणि हा बंधारा टाकत असताना चांगल्या पद्धतीचं बांधकामही करावं लागेल. यावेळेस पुलर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. तद्वर मात्र एकच धाव वर्जित करण्यात आली. धावसंख्या 1ने वधारले. धावफलकावरती धावा 10 या आकड्यावरती. 10 म्हटलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर. यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी अगदी चांगल्या दर्जाची राहिलेली आहे. पाचच्या चेंडूवरती 1 धाव आली. तदनंतर एकही धाव आलेली नाही आहे. वेगाची स्पर्धा कुणाशी करावी ती तर स्वतःचीच करावी आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी हे होते. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आलं. धावसंख्या 1ने वधारेल 11 या आकड्यावरती. नदीमधल्या पाण्यातलं हलकं जे पाणी असतं ना, त्या पद्धतीची धावगती ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळालंय जरूर, परंतु या धावा तितक्याशा आपल्या संघासाठी लाभदायक ठरू शकत नाही आहेत. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. मैदानामध्ये असताना ना सदैव विजयाचं स्मरण करा आणि हे विजयाचं स्मरण करत असताना फलंदाजी या चेंडूवरती आपल्याला वाघमारे सर खूप महत्वाची राहिलेली आहे. धावसंख्या 4ने वधारले. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा मोठा फटका मिड ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरून जाणार हा षटकार. थँक्यू डीजे. काय फटका खेळला होता.
क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका धावसंख्या 6 ने वधारले. धावफलक 21 या आकड्यावरती. 4 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत, परंतु या ठिकाणी काय फलंदाजी होते, परंतु यावेळेस लेग बिफोर द विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट. गोडीचे शेवटचा कॉल असणार आहे. जीवांश 11 त्याच्या विरोधात. जीवांश 11 संघ आलाय, त्याच्या विरोधात असलेला संघ स्वप्नील 11 संघाचे संघ नायक आलेत. त्याच्या विरोधात असलेले जीवांश 11 संघ नायकाला विनंती करतोय, शेवटचा कॉल असेल, या आपण टॉसबॉक्स मध्ये येऊन लगेचच टॉचविन करायचं आहे. शुभम नाईक, चला आपण यायचंय लवकरात लवकर. आता मात्र मनीषला प्राचारण करण्यात आलंय. दत्ताची कामगिरी खूप महत्वाची राहिलेली आहे. लीडिंग एज आहे का? ओ आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. डीचे येत नाही, तोपर्यंत आपण सांगूही शकत नाही. स्ट्राईक साठी आपण पाहतोय ओमकार. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांनी इशारा केलाय. सर्व गोष्टीत चेंडू आलाय, वाईट आलाय, संघासाठी वाईट ठरलाय. जरूर धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावेची गरज. हे समीकरण खूप महत्वाचं राहील. हे समीकरण पेलत असताना असंही वाटावं की हा सामना कोण जिंकणार. यावेळी सुद्धा भन्नाट वेग. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. दत्ता गोलंदाजीसाठी आलाय. जरूर दत्ताने खूप महत्वाची भूमिका आजच्या दिवसामध्ये पार पाडलेली आहे. चला पुन्हा एकदा विनंती करतोय. शुभम नाईक आला का? यस. पुढचा बॉल. स्लोहर पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त उसळी ही पाहायला मिळाली, परंतु स्विंग अँड मिस. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. तिसरा चेंडू षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. तिसऱ्या चेंडू मध्ये पाहिलं ना, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, 2 विकेटही पाहायला मिळाले. हॅलो अजिंक्य भट सर, चला आपण टॉचविन करून घ्यायचंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावेची गरज. 47 धावा, 6 चेंडू. हे समीकरण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. 99% आपण असंच म्हणूया की हा सामना गोलंदाजी करणाऱ्या अर्थात. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण टॉस करतोय. उपाध्यक्ष शरदजी वाघे यांच्या शुभास्ते एकीकडे असेल शुभम नाईक यांचा जीवांश 11 कुंडे वहाल. अंतर त्यांच्या समोर असतील DN पवार, स्वप्नील 11 टीमचे खऱ्या अर्थाने कॅप्टन. या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केले जाईल. कॉल देणार DN पवार आणि टॉस जिंकलाय DN पवार यांच्या संघानं. खऱ्या अर्थानं जीवांश 11 या संघानं. काय निर्णय असेल तुमचा? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू, कारण मगाशी धावा डिफेंड करताना थोडंसं अडचणी आल्या होत्या. निश्चितच पाहूया.
हा नक्कीच तुम्ही खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली होती, परंतु तदनंतर धावांचं पाठलाग करताना थोडंसं अवजड तुम्हाला वाटलं होतं त्या मॅचमध्ये, परंतु त्यानंतर या संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीग बद्दल काय बोलाल? निश्चितच तसं पाहिलं तर पहिलं सत्र आम्हीच आयोजन केलं होतं. यावेळेला आमचे सर्व परम मित्र विष्णू खैर साहेब आणि प्रकाश पवार साहेब आणि शरद वाघे, महादेव पिरकड या सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली होती. अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे निश्चितच वेळ देणं खूप यावेळेला कमी झालं, त्याबद्दल माझ्या सर्व मित्रांची क्षमा मागतो. एवढं सुंदर आयोजन नियोजन रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना, तेही आदिवासी समाजातील प्रतिभावंत क्रिकेटपटूंना मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू देम सर्वांना, माझ्या पूर्ण ARPLच्या आयोजक मित्रांना. यासाठी मी सर्व रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटू आणि क्रीडा रसिक यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी असाच प्लॅटफॉर्म सर्वांना उपलब्ध करून द्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हा नक्कीच हे होते DN पवार, शिवांश, स्वप्नील 11 टीमचे खऱ्या अर्थानं कॅप्टन, आणि खूप चांगली बाईट दिली त्यांची. तुम्ही शब्दरचना पाहिली ना, तर बाईट देताना त्यांनी खूप चांगला उल्लेख केला. बेस्ट ऑफ लक. तुमचा निर्णय होता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल आणि मॅचसाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असेल. आता टॉस गमावलाय खरं तर शुभम नाईक तुमच्या संघानं, आणि जरूर काय आता तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची. कितपत धाव संख्येपर्यंत तुम्ही धावा या ठिकाणी जमावाल? तर समोर बघायला गेला तर दादाची टीम पण तेवढी स्ट्रॉंग आहे, आणि तसं मी टार्गेट सेटचा विचार नाही केला, पण माझ्यात जेवढा मी रन वाढवायचा प्रयत्न करेन तेवढा ट्राय करेन मी. नक्कीच एक लेजंड प्लेअर तुमच्या समोर आहेत, आणि खूप चांगली बाईट त्यांनी देखील दिली, तुम्ही देखील दिली. परंतु संपूर्ण या रायगड खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील? नक्कीच ही रायगड प्रीमियर लीगचा बघायला गेला तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण खूप सुंदर आयोजन केलेलं आहे, आणि खास तर अशा प्लेयर यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला का जे आमच्यापेक्षाही खूप चांगले खेळतात, का ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, आणि तो प्रकाश दादा आणि पूर्ण टीम यांनी उभा करून दिलाय. तर खरंच मी त्यांचा मनापासून कौतुक करतो, आणि पुढं पण असंच करत राहावं. हा नक्कीच दोन्ही टीमला विश यू ऑल दी बेस्ट, आणि चांगला खेळ तुमच्याकडून व्हावा हे तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा आपण जाऊ कॉमेंट्री बॉक्समध्ये.